या क्षणाची मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस आता जारी झाली आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा केला जातोय, तसा संशय आणि असं असल्यानं आता लुकआउट नोटीस जारी झालेली आहे। प्रशांत कोरटकर याच्या प्रवासाची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे आणि प्रशांत कोरटकरवर लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात। रणजित, आपण पाहतोय कोरटकरच्या प्रवासाची माहिती घेतली जाणार आहे, लुकआउट जारी झालंय, काय सविस्तर अपडेट? कोल्हापुरातील राजवाडा पोलिसांकडून सध्या प्रशांत कोरटकर संदर्भात लुकआउट सर्क्युलर जाहीर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरसाठी कोल्हापुरातून 3 पथकं त्याच्या शोधासाठी चंद्रपूर, नागपूर आणि अन्य ठिकाणी रवाना झालेले आहेत। या चौकशी दरम्यान त्याचा कुठलाही ठाऊक ठिकाणा लागत नाही, त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी आता प्रशांत कोरटकर विरोधामध्ये हे सर्क्युलर काढलेलं आहे। पोलिसांना अपेक्षा होती की कोल्हापूर कोर्टाने जेव्हा त्याचा जामीन अर्ज नाकारला, फेटाळला, त्यावेळी तो स्वतःहून सरेंडर होईल, मात्र त्यानं कुठलाही रिस्पॉन्स न देता तो गायब झाल्याची माहिती समोर येते। सध्या सोशल मीडियावर तो दुबईत पळून गेल्याचे काही फोटो सुद्धा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट। व्हायरल झाल्यामुळे हा विषय अति सेन्सिटिव्ह झालेला आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी हे सर्क्युलर नोटीस, लुकआउट सर्क्युलर नोटीस काढलेली आहे। निश्चितच माधव, मात्र कोरटकर अशा प्रकारे संपूर्ण राज्यभरात चर्चेत असताना सुद्धा देशाच्या बाहेर पळून जातोय, तरी मात्र आपण पाहतोय लुकआउट नोटीस आता जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। प्रशांत कोरटकर संदर्भात सुरुवातीपासूनच कोल्हापूर पोलिसांनी अग्रेसर भूमिका घेतली होती, इथून तिकडे पथकं गेली होती, पण प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण सुरुवातीला देण्यात आलं होतं आणि त्याच पोलीस संरक्षणामध्ये तो पळून गेल्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त होत होता। आता प्रशांत कोरटकर हा देशाच्या बाहेर गेलेला आहे का, त्याचे ट्रॅव्हलिंग जे डॉक्युमेंट्स आहेत ते पोलिसांना उपलब्ध होतात का, याच्या ट्रॅकिंग करण्यासाठी पोलीस आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूर पोलीस जरी प्रयत्न करत असतील तर नागपूर पोलीस त्यांना का सपोर्ट करत नाहीत, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत होता। आणि एकूणच तपासामध्ये नागपूर पोलिसांनी अग्रेसर भूमिका न घेतल्यामुळे प्रशांत कोरटकर पळून गेला, अशी एक भूमिका समोर आल्यामुळे सध्या पोलीस तपासावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निश्चितच धन्यवाद रणजित, दिलेल्या तुम्ही या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय दुबईला कोरटकर पळून गेला असल्याचा संशय सध्या तरी व्यक्त केला जातोय।